नमस्कार, मी डॉक्टर भारती फ्रॉम भारतीज किचन. आज मी बनवणार आहे बर्ड नेस्ट बाक्लावास. बाक्लावा ही एक टर्किश डिश आहे. ही स्वीट डिश आहे. ॲक्च्युली याच्यासाठी जे डो वापरलं जातं कुनाफा डो, पण मी ते न वापरता वर्मिसेली म्हणजे जे आपण हाताने बनवलेल्या बारीक शेवया असतात त्या वापरते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: बारीक शेवया, गरम पाणी, बटर, काजू, पिस्ते, खवा आणि पाक बनवण्यासाठी साखरेचा 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी आणि बेक करण्यासाठी बेकिंग ट्रे. आधी मी शेवया गरम पाण्याने ह्या थोड्या ओल्या करून घेणार आहे, म्हणजे त्या मला व्यवस्थित मोल्ड करता येतील नेस्टचा आकार देण्यासाठी. सो ह्या मी आता गरम पाण्यातून काढून त्यांना एका प्लेटमध्ये वेगळ्या करून घेणार आहे. त्याच्यावर थोडं बटर टाकून, म्हणजे त्या बेक करताना आतमध्ये पण छान क्रिस्पी बेक होतील, म्हणून त्याच्यावर आधी मी थोडं बटर टाकून घेतलं आहे. हे बघू शकतात तुम्ही. खूप सुंदर अशा या हे बर्ड नेस्ट दिसायला जितकं सुंदर आहे तितकंच ते खायला पण खूप छान लागतं. स्वीट असल्यामुळे आणि खवा त्याच्यामध्ये काजू आणि खवा असल्यामुळे ते अजूनच जास्त त्याची चव छान येते आणि त्याला एक थोडा महाराष्ट्रीयन टच येतो. हे असे लांब आपण त्याचे स्ट्रिप घेऊन त्याच्यावर थोडा खवा टाकायचा आहे, थोडं बटर टाकून मी त्याला असं गोल मोल्ड करून हे नेस्टचा आकार मी त्याला देते. बेक करताना खवा पण आपला छान बेक होतो, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते बेक झाल्यानंतर. असे मी सगळे हे बर्ड नेस्ट तयार करून घेतले. हे सगळे बर्ड नेस्ट तयार झाले की मी त्या प्रत्येक नेस्टमध्ये 2 पिस्ते आणि 2 काजू असे ठेवणार आहे आणि ते एका ट्रेला, बेकिंग ट्रेला बटर लावून त्यामध्ये मी हे सगळे जे मी नेस्ट तयार करून घेतले ते ठेवणार आहे. हे खूप असे क्रिस्पी आणि शुगरी सिरप आपण त्याच्यावरून टाकणार आहे. ॲक्च्युली जे ओरिजिनल बाक्लावाज असतात, टर्किश बाक्लावाज, त्याच्यामध्ये ते सिनॅमॉन पावडर टाकतात शुगर सिरपमध्ये, पण मी इथं केसर वापरणार आहे. त्यामुळे त्याला एक थोडंसं अजून छान आपल्याकडची जी इंडियन किंवा महाराष्ट्रीयन जी स्वीट डिश आहे तशी त्याची साधारण टेस्ट येणार. तुम्ही बघू शकता याच्यात मी सगळे काजू आणि पिस्ते असे वरून लावून घेणार आहे आणि याच्यावर थोडंसं बटर सगळीकडे टाकून हे साधारण 176 किंवा 170 डिग्रीला 45 मिनिट्स हे बेक करून घ्यायचे, छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. हे मी आता हे सगळे ट्रेमध्ये ठेवून घेतले आहेत आणि ट्रे हा आपला गेला आहे ओव्हनमध्ये. साधारण 45 मिनिट्सला ते बेक होतील. तोपर्यंत आपण ही शुगर सिरप तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घेतलं आहे. त्याच्यात थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून साखरेचा पाक हा छान पांढरा शुभ्र होईल. त्याची जी मळी असते ती निघून जाते जर आपण त्याच्यात लिंबू पिळला तर, आणि ते पाक हा पांढरा शुभ्र होतो. त्यात मी आता टाकून घेणार आहे केसर. केसर टाकल्यामुळे त्याला एक थोडासा असा येल्लोइश कलर येतो. हे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकायचं आहे, कमी जास्त. त्याच्यात तुम्ही थोडंसं दालचिनी पावडर टाकली तरी पण चालेल, पण मी केसर टाकलं आहे. किंवा हिरवी वेलचीची पावडर टाकली तरी पण चालेल. हे आता आपले 45 मिनटं झाले आहेत आणि खूप छान असे गोल्डन ब्राऊन कलरचे आपले हे बर्ड नेस्ट बेक झाले आहेत. खूप सुंदर क्रिस्पी असे हे बर्ड नेस्ट तयार झालेत. हे बाहेर काढून मी एक थोडेसे थंड होऊ दिले आणि त्यानंतर जो आपल्याकडे शुगर सिरप आपण करून घेतला आधी, ते सिरप आता यावरून मी टाकून घेणार आहे आणि हे आपले झाले आहेत
बर्ड नेस्ट बाकलावास किंवा त्याला आपण नेस्ट बाकलावास म्हटले तरी चालेल. हे खूप सुंदर असे दिसायला छान आणि चवीला पण छान लागणारा हा गोडाचा पदार्थ रक्षाबंधनसाठी तुम्ही नक्की करून बघा. आपण बाकीच्या मिठाई तर बनवतच असतो, पण ही जरा एक वेगळी मिठाई नक्की तुम्ही ट्राय करा. हे ओव्हनला जरी तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही एका कढईत पण हे बेक करू शकतात आणि हे टिकतात पण. वर्मिसेली कारण त्या बेक झाल्यामुळे क्रिस्पी होतात. खूप क्रिस्पी अशा ह्या नेस्ट बाकलावास आपले तयार झाले आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.